हॅलो गर्लीज, नमस्ते. दिस इज रश्मी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो तुम्हाला तर माहितच आहे, वेडिंग्स, फेस्टिवल्स आर द बेस्ट टाइम टू ड्रेस अप. बट समटाइम्स काय होतं, तेच कपडे घालून किंवा त्याच आउटफिट आयडियाज पाहून थोडंसं बोर व्हायला होतं. सो म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे युनिक वेडिंग आउटफिट आयडियाज. आणि हा व्हिडिओ असणार आहे 2 पार्ट्स मध्ये. आधी मी शेअर करणार आहे युनिक आउटफिट्स युजिंग साडी. म्हणजे ज्यांना साडी तर घालायचीच आहे, बट नॉट इन अ ट्रेडिशनल वे. सो मॉडर्न आणि कंटेम्पररी लुक तुम्ही साडीपासून कसं क्रिएट करू शकता, काय डिफरंट टाइप्स ऑफ ड्रेप्स तुम्ही यूज करू शकता. आणि सेकंड, जर तुम्हाला साडी घालायची नाहीये बट स्टील यू वॉन्ट टू वेअर समथिंग युनिक, तर तुम्ही काय ऑप्शन्स ट्राय करू शकता ते शेअर करणार आहे. सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. सो साडी मधला पहिला ऑप्शन आहे ऑम्ब्रे साडीज. आता ऑम्ब्रे साडीज म्हणजे ज्याच्यामध्ये शेडिंग्स येतात, मे बी 2 or 3 शेडिंग्स असू शकतात किंवा त्याच्यापेक्षाही 4 शेडिंग्स समटाइम्स तुम्हाला बघायला मिळतील ऑम्ब्रे साडीज मध्ये. ही साडी स्वतःमध्येच इतकी युनिक आहे ना, की घातल्यानंतर एक तर डिझायनर फील येतो आणि दुसरं म्हणजे रिच वाटते आणि व्हिज्युअली त्याचा अपीअरन्स खूप छान वाटतो. आणि याचा अजून एक फायदा म्हणजे ह्या साड्या दिसायला जितक्या हेवी असतात तितक्या वेअर केल्यानंतर हेवी नसतात. त्यामुळे तुम्ही विदाउट वेअरिंग अ हेवी आउटफिट एक हेवी आउटफिटचा फील तुम्ही क्रिएट करू शकता. आणि ऑम्ब्रे साडीला जर तुम्हाला स्पेशल फील द्यायचा असेल ना, त्याच्यासोबत तुम्ही स्टेटमेंट ज्वेलरी तर वेअर करायलाच पाहिजे. सोबत जे ब्लाउज असेल ना, ते मिनिमल किंवा सिंपल असलं पाहिजे. कारण ऑम्ब्रे साडी इटसेल्फ स्टेटमेंट आउटफिट आहे. कारण जेव्हा पण तुम्ही अशा प्रकारचे साडी पाहतात, युजली एकाच कलरची साडी येते, पण जेव्हा पण तुम्ही अशा प्रकारचे ऑम्ब्रे इफेक्ट असलेली किंवा 2-3 शेड्स मध्ये असलेली जी साडी पाहता ना, ते पाहता क्षणी तुमचं सगळं लक्ष साडीवर जातं. आणि हाच हेतू असला पाहिजे. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही ऑम्ब्रे इफेक्ट साडी निवडाल, तेव्हा त्याचं जे ब्लाउज असेल ते सिंपल ठेवा. स्टेटमेंट ज्वेलरी तुम्ही याच्यावरती यूज करू शकता. आणि ह्या ज्या साड्या आहेत ना, त्या रिसेप्शन, संगीत किंवा इव्हनिंग वेडिंग साठी एकदम परफेक्ट आहेत. सेकंड ऑप्शन आहे सिक्वेन्स साडी. सिक्वेन्स साडीज आर द बेस्ट ऑप्शन जर तुम्हाला ग्लॅमरस किंवा एखादा मॉडर्न लुक किंवा कंटेम्पररी लुक क्रिएट करायचा असेल तर. सिक्वेन्स साडीमध्ये ना 2-3 प्रकार येतात. एक तर पूर्ण सिक्वेन्स लावलेले असतात, स्टार्ट टू एंड टिकल्या असतात, एकाच कलर मध्ये असतात. दुसरं आहे प्लेन साडीवरती सिक्वेन्सची बॉर्डर लावलेली असते. समटाइम्स पूर्ण साडीवरती हॉरिझॉन्टली सिक्वेन्सच्या लाईन्स असतात. आणि थर्ड पार्ट म्हणजे हाफ डिवाइड केलेली साडी असते. म्हणजे फक्त खालच्या पोर्शनला, म्हणजे हाफ साडीमध्ये सिक्वेन्स लावलेले असतात, हाफ साडी प्लेन असते. सो अशा प्रकारच्या सिक्वेन्स साड्या आहेत ना, जेव्हा तुम्ही लाईटच्या खाली उभे राहता किंवा त्या साड्यांवरती जेव्हा लाईट पडते, तर त्याची जी शाईन आहे ना, ती संपूर्ण आउटफिटला एक स्पेशल इफेक्ट देते. सिक्वेन्स साडी सोबत मिनिमल ज्वेलरी आणि स्लिक हेअरस्टाईल्स खूप छान वाटतात. सध्याच्या ट्रेंड मध्ये लाईक मेसी हेअर्स असतात किंवा मेसी बर्न्स असतात किंवा मेसी वेणी असते. सो अशा प्रकारच्या हेअरस्टाईल असतात, तर सिक्वेन्स साडीवरती इतक्या छान वाटत नाही जेवढे स्लीक हेअरस्टाईल जास्त छान वाटतात. स्लीक इन द सेन्स व्यवस्थित, नीट, टाप-टीप, नेटनेटके ज्या हेअरस्टाईल्स असतात ना, त्या छान वाटतात त्याच्यावरती. आणि म्हणूनच कॉकटेल पार्टी असू दे किंवा इव्हनिंग वेडिंग असू दे किंवा आफ्टर वेडिंग पार्टीज असू दे, तर अशा वेळेला सिक्वेन्स साड्यापासून तुम्ही छान आणि उत्तम आउटफिट क्रिएट करू शकता. तिसरी साडी आहे रेडीमेड किंवा प्री ड्रेप साडीज. वन ऑफ माय फेवरेट साडीचा जो प्रकार आहे तो आहे. आता ह्याच्यामध्ये काय, प्री ड्रेप म्हटल्यानंतर ऑलरेडी पूर्णपणे शिवलेली साडी असते. पल्लू समटाइम्स स्टिच असतो किंवा ओपन पल्लू असतो. ते तुम्ही घेतानाच तुमच्यावरती डिपेंड आहे आणि हे तुमच्या प्रेफरन्स वरती डिपेंड आहे. आणि ह्या ज्या रेडीमेड साड्या आहेत त्या एकदम स्टायलिश आणि कम्फर्टेबल असतात. 2 मिनिटांमध्ये तुम्ही या साड्या घालू शकतात. तुम्हाला कोणाच्या हेल्पची गरज नसते. कोणी स्टायलिश किंवा डिझायनर किंवा कोणी जे साडी नेसवणारे स्पेशलिस्ट असतात त्यांची तुम्हाला गरज नसते. तुम्ही स्वतः साडी नेसू शकता. ऑल्सो एक तुम्हाला डिझायनर लुक देते, कारण याच्यासोबत एक स्टेटमेंट ब्लाउज सुद्धा येतं. आणि ही साडी त्यांच्यासाठी आहे ज्यांना ट्रेडिशनल ड्रेपिंग आवडत नाही किंवा त्यांना साडी नेसता येत नाही प्रॉपर वे मध्ये, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि रेडीमेड साड्या जेवढ्या तुम्हाला क्लीन, स्ट्रक्चर्ड आणि एलिगंट लुक देतात ना, त्याच्यासोबतच तुम्ही याच्यासोबत खूप सारे एक्सपेरिमेंट करू शकता. एक्सपेरिमेंट इन द सेन्स तुम्ही याच्यासोबत कॉर्सेट वेअर करू शकता, वेगवेगळ्या लेंथचे जॅकेट्स यूज करू शकता, छोटे साईजचे जॅकेट्स, जे लॉंग जॅकेट्स येतात ते वेअर करू शकता किंवा वेगवेगळ्या स्टाईलचे स्टेटमेंट जे ब्लाउजेस येतात ते सगळं तुम्ही याच्यावरती वेअर करून वेगवेगळे लुक्स क्रिएट करू शकता. आणि म्हणूनच ह्या ज्या साड्या आहेत त्या संगीत, डेस्टिनेशन वेडिंग किंवा इव्हनिंग पार्टीसाठी बेस्ट आहेत.
फोर्थ प्रकार जो आहे तो आहे साडी सोबत कॉसेट वेअर करणं. आता हा थोडासा कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतो, कारण कॉसेट हा असा प्रकार आहे जो थोडासा बोल्ड सेगमेंट मध्ये येतो, जो काही जणांसाठी कम्फर्टेबल नसू शकतो. पण ज्यांना पॉसिबल आहे ते डेफिनेटली कॉसेट सोबत साडीला एक्सपेरिमेंट करू शकतात, कारण कॉसेट सोबत एखाद्या सिंपल साडीला पण तुम्ही एक नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकता. या संपूर्ण आउटफिटचा जो हायलाइट पॉइंट असतो तो असतो वेस्ट, कारण कॉसेट हे तुमची कमरेची साईज कमी दाखवण्यासाठीच बनवले गेलेले आहेत. सो अशा प्रकारचे जेव्हा कॉसेट यूज करता तेव्हा पूर्ण लक्ष तुमच्या कमरेवरती जातं. तुमचा जो लुक आहे, तुमचा जो बांधा आहे तो अगदी खूप परफेक्ट दिसतो साडीमध्ये. तुमची उंची मोठी वाटते याच्यामध्ये. त्यामुळे साडी विथ कॉर्सेट इज द बेस्ट ऑप्शन फॉर मॉडर्न इंडियन वेअरिंग. पाचवा प्रकार आहे ऑफ शोल्डर. आता ऑफ शोल्डर ब्लाउज म्हणत नाहीये मी, ऑफ शोल्डर साडीचा एक प्रकार आहे. याच्यामध्ये काय होतं की साडीचा जो पदर आहे तो ट्रेडिशनली किंवा नेहमीप्रमाणे न घेता त्याला फिरवून फक्त म्हणजे शोल्डरच्या भोवती अशा प्रकारे फिरवून घ्यायचा. इथे रेफरन्स इमेजेस मी तुम्हाला ऍड करेन जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मला एक्झॅक्टली काय म्हणायचं. सो अशा प्रकारचे ऑफ शोल्डर साडी जे आहेत ना त्या पण खूप जास्त स्टायलिश वाटतात. आणि ह्याच्यासोबत तुम्ही वेगवेगळे ब्लाउजचे ऑप्शन्स ट्राय करू शकता. लाईक वन शोल्डर ब्लाउज तुम्ही घालू शकता, कॉसेट यूज करू शकता, किंवा तुम्ही आपण त्याला काय म्हणतो टर्टल नेक ब्लाउजेस ट्राय करू शकता, किंवा जे स्ट्रॅपी ब्लाउजेस असतात ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ट्राय करू शकता. आणि या प्रकारामध्ये तुमची साध्यातली साधी जरी साडी असेल तरी तुम्ही एक छान युनिक आणि वेगळा एक लुक क्रिएट करू शकता. आता जे पण इमेजेस मी तुमच्यासोबत शेअर केले त्यात तुम्ही बघू शकता की ती वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजेस इथे ट्राय केले गेले आहेत सेम लुक क्रिएट करण्यासाठी. आणि ऑफ शोल्डर मध्ये तुम्ही दोन्ही प्रकारचे आउटफिट्स क्रिएट करू शकता. लाईक ट्रेडिशनल एथनिक लुक पण करू शकता, मॉडर्न पण करू शकता. डिफरन्स असणार आहे ज्वेलरीचा. तुम्ही जर थोडीशी एथनिक किंवा पारंपरिक ज्वेलरी निवडली तर तुमचा टुवर्ड्स पारंपरिक साईडला तो आउटफिट जाईल, आणि जर तुम्ही मॉडर्न शिक ज्वेलरी निवडली तर तुमचा आउटफिट हा मॉडर्न साईडला जाईल. सहावा पॉइंट आहे डिफरंट टाइप्स ऑफ ड्रेपिंग स्टाईल्स. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जे आपल्या पारंपरिक साड्या असतात, लाईक पैठणी झाली, कांजीवरम झाली, ब्रॉकेटच्या साड्या असतात, किंवा कुठल्याही सिल्कच्या साड्या असतात, त्या पारंपरिक पद्धतीमध्ये जर तुम्हाला नेसायच्या नसतील, त्यांना एक थोडासा युनिक किंवा वेगळे पण तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या ड्रेपिंग स्टाईल मध्ये बदल करू शकता. फॉर एक्झाम्पल एक इन्फिनिटी ड्रेपिंग स्टाईल म्हणून एक साडीचा प्रकार आहे, तो तुम्ही ट्राय करू शकता. इन्फिनिटी इन द सेन्स साडी कुठून सुरू झाली कुठे संपली आहे काही अंदाज येत नाही, बट स्टील तुम्ही जे काही वेअर केलेलं आहे ते इतकं सुंदर वाटतं बघायला. एक युनिक आउटफिट तुम्ही साडीपासून क्रिएट करू शकता. आणि आता ही इन्फिनिटी ड्रेपिंग स्टाईलची जी साडी आहे ती कशी वेअर करायची तुम्हाला बघायचं असेल तुम्ही युट्यूब वरती टाकू शकता, शोधू शकता. डॉली जेन यांनी खूप सुंदररित्या एक्सप्लेन केलेलं आहे ही साडी कशी नेसायची. सोबतच तुम्ही वॉटरफॉल ड्रेपिंग स्टाईल सुद्धा ट्राय करू शकता. हा सुद्धा एक वेगळा आणि युनिक प्रकार आहे साडी नेसण्याचा, जो तुमच्या पारंपरिक साडीला सुद्धा एक युनिक आणि मॉडर्न टच देईल. आता हे झाले साड्यांपासून युनिक आउटफिट क्रिएट करण्याचे प्रकार जे तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. आणि आता आपण बघूया की साडी व्यतिरिक्त आपण काय काय ऑप्शन ट्राय करू शकतो. सो पहिलं ऑप्शन आहे धोती पॅन्ट किंवा धोती स्कर्ट्स विथ स्टेटमेंट ब्लाउज किंवा स्टेटमेंट टॉप. धोती स्टाईल मध्ये पॅन्ट्स तर येतातच, सोबतच तुम्ही धोती स्टाईल मध्ये स्कर्ट पाहिले असतील जे सिल्क मटेरियल मध्ये येतात, आणि त्याच्या सोबत खूप छान स्टेटमेंट भरलेलं हेवी वर्क असलेलं ब्लाउज किंवा शॉर्ट कुर्ती किंवा स्टेटमेंट टॉप असतात जे तुम्ही वेअर करू शकता. आणि हा जो स्कर्ट असतो ना तो प्लेन असतो, त्याच्यावरती तुम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून वेगवेगळे लुक्स क्रिएट करू शकता, वेगवेगळे डिफरंट टाइप्स ऑफ ब्लाउजेस यूज करून, कारण याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. अँड अगेन दिस इज अ व्हेरी क्रिएटिव्ह इंडो वेस्टर्न आउटफिट आयडिया किंवा ऑप्शन. जर तुम्हाला संगीत असेल, मेहंदी फंक्शन असेल, अशा फंक्शनला तुम्हाला थोडंसं ट्रेडिशनल प्लस मॉडर्न असा लुक क्रिएट करायचा असेल तर दिस इज द बेस्ट ऑप्शन. सेकंड प्रकार आहे शरारा किंवा गरारा. आता शरारा किंवा गरारा हे जो ऑप्शन आहे ते परफेक्ट आहे आपल्या इंडियन वेडिंग स्टाईल साठी, कारण त्याचा जो लुक आहे ओव्हरऑल तो वेडिंग साठीच बनवला गेला आहे असं मला वाटतं. कारण याच्यामध्ये पण इतके वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता आणि तरी सुद्धा तुम्हाला खूप छान ट्रेडिशनल वाइब्स मिळते. तुम्ही एक फ्लोई आउटफिट क्रिएट करू शकता. तुम्ही याच्यामध्ये कॉर्सेटचा कन्सेप्ट क्रिएट करू शकता. तुमचा जो गरारा आहे, जे बॉटम पॅन्ट आहे त्याचं एकच मटेरियल पासून तुम्ही बनवून घेऊ शकता.
शकता किंवा त्याच्यावरती छान हेवी वर्क करून घेऊ शकता किंवा समटाइम्स पॅन्ट जी असते ती सिंपल असते, वरचा जो टॉप आहे तो थोडासा हेवी असतो, अशा प्रकारचा पण कन्सेप्ट तुम्ही यूज करू शकता. ते जो आदितीराव हैदरीचा जो लुक आहे ना तो मला प्रचंड आवडलेला आहे. तुम्ही हा लुक डेफिनेटली ट्राय करा किंवा जर तुमच्याकडे एक परफेक्ट टेलर असेल तर अशा प्रकारचं मटेरियल घेऊन, कापड घेऊन तुम्ही तो शिवून घेऊ शकता. तुमच्यावरती खूप छान वाटेल. तिसरा प्रकार आहे युनिकली डिझाइन हेवी सूट्स. आता सूट्स म्हटलं तर प्रत्येक लग्नामध्ये आपण घालतोच, त्याच्यामध्ये वेगळं काय आहे. तुमच्या समोर मी आता काही वेगळे सूट्सचे प्रकार शेअर करते. फोटोज तुमच्या समोर येते, तुमच्या लक्षात येईल की मला वेगळे सूट्स का म्हटलं आहे. कारण वेल डिझाइन हेवी सूट विथ रिच फॅब्रिक अँड एम्ब्रॉयडरी तुम्हाला लेहंग्यासारखाच एक ग्रँड लुक देतो आणि तुम्ही त्याला वेगवेगळ्या कॉन्ट्रास्ट कलरच्या ओढण्यांसोबत पेअर करू शकता. खूप छान ट्रेडिशनल किंवा मॉडर्न ज्वेलरी त्याच्यावरती यूज करू शकता. स्टेटमेंट ज्वेलरी सुद्धा त्याच्यावरती खूप सुंदर वाटते. आणि सोबतच हे जे आउटफिट आहे ना ते पूजा असू दे, लग्न समारंभ असू दे किंवा ट्रेडिशनल कुठलेही फंक्शन्स असू दे, ते सगळ्यावरती अशा प्रकारचे सूट छान वाटतात. आणि तुमच्या जे नेहमीचे जे सूट्स येतात लाईक अनारकली झालं, पलाझो झालं, ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं शिवल्याचा किंवा वेगळं घातल्याचा आनंद सुद्धा तुम्हाला मिळतो. चौथा प्रकार आहे कॉर्सेट्स. कॉर्सेट मध्ये तुम्हाला वेडिंग साठी जे स्पेशल कॉर्सेट्स येतात ना ते आजकाल बाजारामध्ये इतके सुंदर सुंदर ऑप्शन्स मी पाहिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा अगेन एक्सपेरिमेंट करू शकता. तुम्ही ऍक्च्युअली कॉर्सेटचा बेसिक अर्थ काय आहे तर तुमचा दोन्ही जे वरचा जो भाग आहे आणि खालचा जो तुमच्या आउटफिटचा भाग आहे ते एकाच कलर मध्ये असतो किंवा एकाच प्रकारच्या मटेरियल पासून बनवलेला असतो. त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असतं म्हणून त्याला कॉर्सेट्स म्हणतात. सो तुम्ही हे स्कर्ट सोबत एक्सपेरिमेंट करू शकता, प्लाझो सोबत एक्सपेरिमेंट करू शकता. अगेन मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं गरारा सोबत एक्सपेरिमेंट करू शकता. सो कॉर्सेट मध्ये पण खूप छान छान ऑप्शन्स आहेत आणि सोबतच तुम्हाला एक मॉडर्न इंडो वेस्टर्न लुक मिळतो कॉर्सेट्स मुळे. आणि क्लासी आउटफिट्स तर आहे, सोबतच मोस्ट कम्फर्टेबल आउटफिट असं मी त्याला म्हणेन. सो साडी सोडून तुम्हाला जर एखादा मॉडर्न लुक क्रिएट करायचा असेल तर कॉर्सेट्स आर द बेस्ट ऑप्शन्स. तुम्ही रिसेप्शनला सुद्धा घालू शकता किंवा कुठल्याही जी ट्रेडिशनल फंक्शन असेल त्याला तुम्ही कॉर्सेट्स घालू शकता. सो दॅट्स इट. हे होते माझे साडी आणि नॉन साडीचे ऑप्शन्स. आय होप तुम्हाला क्लॅरिटी किंवा आयडियाज आल्या असतील. लग्न समारंभामध्ये तुम्हाला साडी आवडो किंवा न आवडो, बट देयर इज नो रूल बुक फॉर वेडिंग्स. तुम्हाला जे छान वाटेल ते तुम्ही घालू शकता. फक्त काही गोष्टींची काळजी घ्यायची, ते स्टाईल करताना स्मार्टली स्टाईल करा, चांगल्या क्वालिटीचं फॅब्रिक चूज करा आणि अशा प्रकारचे आउटफिट्स वेअर करा जे तुम्हाला कॉन्फिडंट प्लस कम्फर्टेबल वाटतील. आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा थोडा जरी युजफुल वाटला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.